की देवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण नादे लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण समचरण सरोजम सांगलीलम बुधाभम जगननेतपानं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमानां कुन्दरं कुञ्जनेत्रं सदैव बलहासं विठ्ठलं चिन्तयामि संताचिया थोडा ट्रबल द्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परम मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदां जड्यंधकारापः हस्ते स्फाटिक मालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायुगपीठे तटे भीमरथ्यां वरुं पुण्डरीकाय धातुं निन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणोमासायितचारुचापं नमामि रामं करता निवडलेला अभंग तुकोबारांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करतात। देवा तुझी कथा करत असताना गात असताना ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे। तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। तैसे राहो म्हटल्याच्या नंतर प्रश्न निर्माण होतो कैसे राहो। तर पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं। पुत्राची वार्ता शुभ ऐकी देवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं। हे जर कळलं नसेल देवा हरीण माहिती सर्वांना हरीण माहिती हो नाही काहीतरी बोलत चला म्हणजे मी पुढे चालेल जरा। हरीण माहिती सर्वांना आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही हा। लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो कानाला धरून उचलायचे हे ते हरीण नाही। जंगलामध्ये हरीण असतं पारध्याला हरणाला जर पकडायचं असेल तर पारधे हरणाच्या पाठीमागे कधी पळत नाही। मग त्याच्याजवळ एक बीन नावाचं वाद्य असतं आणि तो झाडावर बसून बीन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे त्या झाडाखाली बिन ऐकत राहतं। तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो। पण ते पडलेला हरिण त्या पारध्याला म्हणतं दादा माझा काही दोष नसताना तू मला मारलं याच्याबद्दल आता माझी तक्रार नाही पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको एवढीच माझी तुला विनंती आहे। म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना कांगणे महाराज हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला। भजन करताना मला एवढा विसर पडला पाहिजे। देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारण विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडी जनधन माता पिता नादी लुब्ध झाला मग देह विसरला अंग। त्याला या देहाचा सुद्धा विसर बिन ऐकत असताना पडला। मला कीर्तन ऐकताना निदान मोबाईलचा तरी विसर पडावा बरोबर आहे ना एवढा तरी विसर मला पडावा। हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती सर्वांना कासवीनीला स्तन नसतात बरं का। कोणी म्हणाल कासवीनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं तर कासवीन आपल्या पिलाला दूध पाजत नाही। कोणी म्हणाल पिलाला जर दूध मिळालं नाही तर पिलू जगतं कशावर तर महाराज म्हणले कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटे अंग संगे। कासवीन आपल्या पिलाकडे फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडे प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर त्या पिलाची पुष्टी होत असते। ते पिलू जगत राहतं। नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पिलू जगतं
महाराज म्हणले तुका म्हणे पाहे कास विचे पिले माय. पण दोघं एकमेकाकडे जेव्हा पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. एवढे एकाग्र होऊन ते एकमेकाकडे पाहतात. महाराज म्हणतात माझं मन भजन करताना तेवढं एकाग्र व्हावं. तुका म्हणे पाहे कास विचे पिले माय तैसे राव माझे मन गाता ऐकता हरिगुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असता. प्रेम नजरेतून कळत असता. मग काही माणसं म्हणतात तो अशा नजरेने काय पाहतात. प्रेम नजरेतून कळतं ना. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायची गरज नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी. लक्षात ठेवा. बघा इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला. कीर्तन करून कथा करून माणसं कीर्तनाला आले ती आवडीची माणसं आहेत. महाराज नजरेतून कळत असतं. प्रेम बोलण्यातून कळत असतं. बरोबर आहे ना. आवाजाचा टोन बदलला की प्रेमाची भाषा बदलून जाते. एखादा आमच्याकडे पाहिलं जय हरी महाराज जय हरी जय हरी समजा प्रेम आहे. एखादा आमच्याकडे पाहिलं जय हरी समजा हे वैतागलेला आहे. शिवी देता येत नाही म्हणून जे हरी गेला एवढाच त्याचा अर्थ आहे. टोन बदलला तरी अर्थ बदलतो. नजर बदलो नजारे बदल जाएंगे. सोच बदलो सितारे थोड़ा करण्याचा आवाज कमी करा दादा. सोच बदलो सितारे बदल जाएंगे. कश्ती बदलने की जरूरत नहीं तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही नावेचा मार्ग बदला. दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात ना शेवाळे बाबा. मी असं ऐकलं दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं दृष्टिकोनाचं नाही. त्यांना कळलं त्यांना धन्यवाद. तुमच्या डोळ्याच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे पण डोळ्याने चांगलंच दिसलं पाहिजे हे ऑपरेशन अजून तयार झालेलं नाही. तुझ्या काश्मीन आपल्या पिलाकडं आणि पिलू आपल्या आईकडे जेवढं थोडा आवाज देतात जेवढं एकाग्र माझा आवाज बसलेला आहे तुमचा साऊंड चांगला आहे फक्त थोडा वाढवा. महाराज म्हणले तुका म्हणे पाहे कास विचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. त्यासाठी आम्हाला पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा. दुसरा दृष्टांत दिला हरणाचा आणि पारध्याचा आणि तिसरा दृष्टांत दिला कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या तीन दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबारायाच्या अभंगामध्ये करतायत. सज्जनो परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला मग त्याला काही शिंग फुटतात का शेपूट येते अजिबात नाही. परमार्थात आल्यानंतर त्याला शिंगही फुटत नाही आणि शेपूटही येत नाही. मग त्याच्या मनात परिवर्तन होतं आणि मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे. मग एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे. दुसरं मन लगेच म्हणतं अरे कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं. तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाळी कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू. लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात. बरोबर आहे. एखादी तिसरं मन लगेच म्हणतो नको 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 कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले भगवंत अर्जुनाला म्हणले अर्जुना तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरे सर्वत्र नमस्कारे मज एकाते. तुझं मन पहिल्यांदा मला अर्पण कर. मयेव मन आधस्व मय बुद्धी निवेशा निवशिष्यशी मयेव अथवृद्धो न संशया. विठाला मन पहिल्यांदा मला अर्पण कर आणि सर्वस्वाने मला भज तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. बरं का लक्ष देऊन ऐका. पण महाराज म्हणले मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचल मे मन कृष्ण प्रमाथी बलभद्रम सप्तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. महाराज म्हणले या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही. या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. बहुत चंचल
चंचल चपल, या मनाला कुठे जायला आणि यायला वेळ लागत नाही. बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. त्या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर दुसरं कशालाच नाही. म्हणून म्हणतात ये मन बडा चंचल जितना इसे समझाओ उतना ही मच जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की जब धूम जो मिल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता मेरी मन बड़ा चंचल है. महाराज म्हणले धरिताही परी आवरे ना. या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर काही नाही. इथून पुण्याला जायला बसनं जायचं असेल तर किती तास लागतात बोला. अंदाजे सांगा, मी काही फाशी देणार नाही तुम्हाला. थोडं कमी जास्त 4-5 तास लागतात बरोबर आहे. बसनं जायचं असेल तर 5 तास, आमच्या गाडीनं जायचं असेल तर 4 तास. आणि विमानाची व्यवस्था असती तर पुण्याला जायला 20 मिनिट. पण इथून पुण्याला जायला विमान नाही. मुंबईला आहे, पुण्याला जायला नाही. पण इथून पुण्याला जायला विमानाची व्यवस्था होणार आहे. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही करा. आम्ही कामाला उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. आम्ही तिकीट वेळ घालवणार नाही. पुण्याला जायला विमानाची व्यवस्था असती तर 20 मिनिटाचा वेळ लागला असता. जोगदंड साहेब, मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे बोला. अहो पुणे पर्यंत गेलं, सारसबाग फिरून आलं बरोबर आहे ना. मन कीर्तनात जरी बसलेला आहे असलं माया हो तर घरच्या कुलपाला झटका देऊन येतं. माय आज गडबडी निघाले पण झटका द्यायचा विसरला. अख्खं कीर्तन झटक्यात घाल बरोबर आहे ना. हा मनाचा स्वभाव आहे. इथं कीर्तनात जरी बसले असले माणसं शांत बसत नाही. त्या मॅटला छिद्र तरी पाडतील, एखाद्याला चिमटा तरी काढतील, ह्या बाया शेजारणीची साडी तरी पाहतील. माय सूट चांगलं आहे हो, तू दुकानात कोण कामाला नाही राहिली. हा मनाचा स्वभाव आहे बरं का. माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाही ना. काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा म्हणला काय करायला, तो म्हणतो पेरायचे उद्या, वलकुट पर्यंत गेली बघतोय. हागत आई खोडी चढ न मोडी काढी. बाथरूम मध्ये जर मन शांत राहिला असतं तर बाथरूमचे दरवाजे रंगलेले दिसले नसते आपल्याला. झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही म्हणून स्वप्न पडतं. अहो ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत पण मनाची क्रिया चालू आहे ना. ज्या अर्थी मनाची क्रिया चालू आहे त्या अर्थी स्वप्न आहे. मग मनाची क्रिया जर चालू नसती तर स्वप्न कसं पडलं असतं बोला. महाराज म्हणले याच्या एवढं चंचल त्या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी. देवा ही मनरूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही बोलतो. मनू राजा एक देहपुरी, या देहपुरीचा राजा मन आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं आहे मन. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा म्हणून म्हणतात ना. देखना इंद्रियों के न घोड़े बजे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को कृष्ण गोविंद गोपाल गाते करो. याद रहेगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन देंगे
कृष्ण गोविंद गोपाल गाते करो मन को विषयों के विषय से हटाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते करो। सांगा तुला इंद्रियाला वर घालायचे विठाला महाराज म्हणते हे मन ऐकायला तयार होत नाही काय काय करीत या मना नायके नारायणा करू नये त्याची कधी विवंचना नेऊ पताना आदरिले मन करायचं नाही ते नाही मग तर जे करायचं ते करत नाही गप्पा मारायला लागले तर रात्र कशी निघून जाते कळतही नाही आणि कीर्तन 10 मिनिटं लेट सुटलं फड भावाला परेशान कशाला आणलं होतं त्याला मनाचा स्वभाव आहे बरोबर आहे ना जे करायचं ते करत नाही महाराज म्हणले अमृता होणे गोड बोला नाम तुझे देवा पण मन माझे केशवा कावाने घे जीवे गोड 3 अक्षराचा रस महाराजांचं नाव काय चौरे बाबा अमृत जयास पिके पुढे नामामृत गोडी वैष्णवा व सुधा को कथा लोके कोताचप निर्महा अरे कुठं तुमचं स्वर्गातलं सुधामृत आणि कुठं आमचं नामामृत सुधामृतापेक्षा नामामृत हे श्रेष्ठ आहे का बघा सुधामृत हे माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि नामामृत हे दिव्यजीवी बनवतं सुधामृत हे अमरत्व देतं आणि नामामृत हे अभयत्व देतं ही नामामृतामधली ताकद आहे म्हणून गोड तुझे रूप गोड तुझे किती गोड गोड माझा विठ्ठला माझा विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम महाराज म्हणजे त्याचं नामही गोड आहे आणि त्याचं रूपही गोड आहे पण घ्यायला आवडत नाही दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही दारू कडू आहे का नाही जे हाणत त्यानं सांगा ना महाराज सांगू शकतो तुम्ही सांगू शकत नाही एवढा सज्जनपणाचं आव्हान चांगलं आहे का वकिलाला कायदे माहीत असावे वकील साहेब वकिलाला कायदे माहीत असावे कायद्यात वकील अटकू नये बरोबर आहे ना माहिती असणं काय अहो कडूच आहे ना ते तोंड वाकडं करतात डोळे लावतात थुकत बाहेर येतात तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खातात अनुमान प्रमाण माधव बाबा येत्र येत्र धुमाहा तत्र तत्र वन्नी आहे जिथं जिथं धोरणी काढलेलं आहे तिथं काही पेटलेलं असावं अनुमान प्रमाण आहे ना एवढं तोंड वाकडं होतं म्हणल्यावर ते कडूच असलं पाहिजे एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊ नका ते वैतागलं एक दिवस गणेश साहेब आणि बायकोलाच झाकण भर दारू पाहिजे त्या बाईने केलं किती कडू आहे म्हणे हे तो म्हणे तुला आज कळलं काही दुःख मी कसं पचवत असून मी काय एन्जॉय म्हणून थोडाच घेतो माहिती मला माहिती आहे आमच्या गावचं एक दवाखान्यात ऍडमिट केलं इथं संभाजीनगरला आमच्या गावात घडलेलं बरं का सगळं आमच्या गावातच घडतं विठाला विठाला
तरी संभाजीनगरला ऍडमिट केलं. मग मी भेटायला आलो. म्हणलं भल्या माणसा, आमच्या इकडेच भाषा बोललो त्याला. अरे म्हणलं भल्या माणसा, या दारूनं तुझ्या किडन्या खराब झाल्या, आता तरी बंद कर. तो म्हणे असं काही बी बोलू नका महाराज, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल. काय सांगणार आहे अशा माणसाला. बोला तुम्ही. विषय विषयाचा पोळी फाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. ते कडू आहे पण विषय सुखामुळे गोड वाटतं, हे गोड आहे पण विषयामुळे कडू वाटतं. ऐका, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. सत्ता जरी असलं तर कॉलनीतल्या सगळ्यांना बरं वाटतं असं समजू नका. आणि सगळ्यांना बरं वाटलं असतं तर जागा शिल्लक राहिली नसती. बरोबर आहे ना. सगळ्यांना बरं वाटलं असतं तर जागा रिकामी राहिली असती का नाही. याचा दोष काय? अंगात काहीतरी पाप आहे, अंगात काहीतरी पाप आहे म्हणून भजन आवडत नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. म्हणतात अमृत रे हरिनाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो. हरि नाम नहीं तो, वा वा, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निष्बासुर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम न आवे. भूषण से सब अंग सजावे, रसना पे हरि नाम न आवे. देह पड़ी रह जाए यहीं पर, फिर कुंडल और न देना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना, जन्म वाया. हरि नाम नाही तो जीना क्या, हरि विन जन्म नरकची पहिला. हे माझा पाहुणा प्राण होय. भजन नसल तर त्या जगण्याला अर्थ नाही. महाराज म्हणले गोड आहे ते, अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाचे बघून घे सावरी मूर्ती आशाच्या. रांगोळ काढली पांडुरंगाची, मनोभावे भजन तू प्रभुचा प्रभुजा लागल करुणाला. करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्याच्या. हळूहळू डाळे डाळे एके तुलेनी एके वेळ. महाराज म्हणजे एकदम नाही होणार. मग मन आपलं देवाकडे यायला तयार होत नाही. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मन
ऐक्या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा रया किंवा तया. महाराज म्हणले या मनाला देवाकडे आणलं पण महाराज हे मन देवाकडे येत नाही. मग काय येत नाही? अनादिकालापासून विषयाचे संस्कार मनावर आहेत म्हणून मन देवाकडे येत नाही. दुसरं बंधन आवडत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. आणि तिसरं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून मन देवाकडे येत नाही. मनाला अनादिकालापासून विषयाचे संस्कार आहे. महाराज लक्ष देऊन आहे का? अनादि संसार मायेच्या ठाई. अनादिकालापासून आपण विषय भोगत आलेलो आहे ना. मग आपल्याला भजन कसं काय आवडणार? स्वभावच नाही तो आपला, तर ते आवडणार कसं आहे? विषयाचे संस्कार आपल्यावर लहानपणापासून आहे का नाही? बाबा शेवाळे बाबा वर्षाचं लेकरू असतं बघा, एका वर्षाचं कपड्यात गुंडाळलेलं आणि त्याची आई त्याला असं फेकती, तुला मामाची पोरगी बायको करायची, दम धर, मोठ होऊ दे ना जरा का. कुणाची करायची, कुठून आणायची, तो सांगायचं काम पडणार आहे का? लहानपणापासून संस्कार आहे बायकोची. भावाची पोरगी आली ही तुझी बायको, शेजाऱ्याची पोरगी आली ही तुझी बायको, गल्लीतली पोरगी दिसली ही तुला बायको करायची. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली कोण? आईनं. करून कोण द्यायला लावली? आईनं. मग त्याला बायको नाही आवडणार तर आवडणार काय? लहानपणापासून जर तेच संस्कार या लेकरावर, तर त्याला विषय नाही आवडणार तर आवडणार काय? एकाईनं आपल्या पोरावर संस्कार टाकले, हा देह नाशिवंत, दोरी ओढत असताना एका आईनं आपल्या पोराला संस्कार दिले, बाळा हा नाशिवंत देह आहे, नाशिवंत देह जाणार माळ आयुष्य खातो काय सावधान. बाळा हा देह नाशिवंत आहे, मळमूत्रानं बनलेला आहे. अरे कातड आहे म्हणून माणसं माणसाजवळ बसलेले आहे. ते कातड गेलं ना कोणी कोणाजवळ बसणार सुद्धा नाही. वरी चर्म घातले रे आठ कुर्मी कीटकाचा सांत, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांध, स्मरिता हरिहरा शरण जाई गोविंदा. हे संस्कार लहानपणापासून आपल्या लेकराला दिले. एका आईने संस्कार दिले आपल्या लेकराला. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. म्हणजे शिवाजी महाराजांची नाही. शिवाजी महाराजाला काय माहित होतं हो स्वराज्याची गरज आहे म्हणून? सोपान महाराजाला काय माहित होतं हो कीर्तनकार व्हायचं? शिवाजी महाराजाला काय माहित होतं हो तुम्ही संप्रदायात आलं पाहिजे? हे आमच्या बापाला माहित होत. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नाही, पण आपल्याला कुणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात आहे. जिजाऊ आईसाहेबांनी ठरवलं होतं मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई व्हायचं. आणि ते जर झाले तर उद्याची 12 जानेवारी लोक आनंदानं माझ्या नावानं साजरी करतील. कुणाचा जन्म काय देऊन गेला, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता का म्हणणार. स्वराज्य जरी मिळाला असेल तर उपकार मासाहेबांचे. लक्षात ठेवा का, हे उपकार मासाहेबांचे, जिजाऊबाई साहेबांचे. लहानपणापासून लेकराला घडवलं तसे संस्कार टाकले ना. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसेल तर फायदा नाही. पैसा असेल तर विल बनतं, संस्कार असेल तर गुडे विल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. जेवढा जास्त शिकलेला आहे तेवढा मोठा घोटाळा करतो. नाही कळलं? विठाला लहानपणापासून लेकरावर
जे संस्कार दिले ना, आपल्या लेकरांवर आपण लहानपणापासून संस्कार हे संसाराचेच टाकलेले आहे. मग संसार आवडणार नाही आपल्याला तर काय आवडणार आहे? चला बोला. अहो आपली उत्पत्ती संसारातून झालेली आहे. मग आपल्याला आवडणार दुसरं काय आहे? संसारच आवडणार आहे ना. मग मला जे संसारातलं मन देवाकडे आणायचं, मग आता लेकर बाळा विहिरीत ढकलून द्यायचे? अजिबात नाही. आसोनी संसारी बोला जिवे वेगू करी वेद शास्त्र भारी बाह्या सदा संसारी असावी. आसोनी नसावी भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी संसार सकर. आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती एका गुंतून या राहती तैशी असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जसं पक्षी येतात आपल्या अंगणातली दाणे टिपून उडून जातात, तिथं मुक्कामाला थांबतात का? बोला. गुंतून राहतात का? बोला ना. गुंतून राहतात का? नाही. पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. नाही कळलं? विकासाच्या मुद्द्यावर कोणी बी कोणीकडे गेलं पाहिजे महाराज. हा, आणि हे गुंतून राहतच नाहीत ना, बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी. संसारिक माणसांना असं राहिलं पाहिजे. ना जग छोडो ना हरी बोलो. एका साधूच्या मुखातलं वाक्य आहे, ना जग छोडो ना हरी भूलो करम कर जिंदगानी में रहो दुनिया में तुम सदा जैसा कमल रहता पानी में. पाण्यात जसं कमळ राहतं आलिप्त कमळ जरी जैसे. संसारात माणसानं असं राहिलं पाहिजे. जाऊ द्या, सोपं करून सांगू का माया हो? संसारात कसं राहावं माहितीये का? दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं काकू. दह्यात जर केश पडला तर काढायला कष्ट लागतात का? बोला ना माया हो. तुम्हाला बोलता येतं ना, मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल मायाला, आहे का? लक्षात ठेवा, दह्यातला केश काढायला कष्ट लागत नाही. बरं, दह्यातून काढलेल्या केशाला अन्ना दही लागलेलं राहतं का? नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. जसं पक्ष बदलल्यावर क्लीन चिट मिळते का नाही? त्याच्या सगळ्या चौकशा बंद होतात महाराज. असं तो क्लीन होऊन बाहेर येतो बा, एकदम क्लीन होऊन. कळत पण नाही हा दह्यात होता म्हणून. अपराधी नाहीच. दह्यात लक्ष देऊन ऐका. दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं. धरलं की असं अलगद बाहेर यावं. दही बी लागलेलं नसावं. पण माणसं संसारात तसे राहत नाही. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. कळतंय ना तुम्हाला? वाळलेल्या ज्वारीतला भाकरीचा केस सुटून येतो का तुटून येतो? तुटून. गुळाच्या वेलीला चिकटलेला मुंगळा सुटून का तुटून? अर्धा तुटतो पण अर्धा वेलीला राहतो. कीर्तनात आलं तरी वेली जवळच बसतो. ते बऱ्याचशा मुंगळ्या लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणजे वेलीला सोडतच नाही ना तो, बरोबर आहे का नाही? माणसानं अलगद बाहेर आलं पाहिजे. आता या वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा तुटला बी नाही पाहिजे, कष्ट बी नाही झाले पाहिजे. शाने माणसं भाकरीवर पाणी मारतात आणि भाकरीवर पाणी मारलं की भाकर नरम होते. भाकर नरम झाली की केस धरायचा काढायचा तुटतही नाही, कष्टही होत नाही. तसं विषयात गुंतलेल्या मनाला एकदम इकडे आणाल तर ते तुटून जाईल. एकदम नाही जमणार, एकदम जमणार नाही. मग जसं भाकरीवर पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारा. या मनाला एकदा भक्तीचा ओलावा मिळाला हे मन बाळापूर वरून बी कीर्तनाला येते. या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की पिसादेवीवरून पण कीर्तनाला येतं. या मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की करमाड वरून बी कीर्तनाला येतं. हळूहळू डाळे डाळे. लक्षात ठेवा. मग या मनाला आपण देवाकडे आणायचं. हे पहिलं. विषयाच्या संस्कारामुळे येत नाही हे पहिलं कारण. मग देवाला विनंती करावं लागेल, देवा माझे बोला देवा माझे मन लागो तुझे चरणे संसार व्यसने पडोने रे. ही विनंती पण त्यालाच करावं लागेल ना. हे आपल्याच्यानं होणार नाही. महाराज म्हणले जगाशी बोलायचं असेल तर फोन लागतो, देवाशी बोलायचं असेल तर मन लागतं. फोनवर बोलायला धन लागतं, देवाला बोलायला मन लागतं. मनानेच मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. मनावरच सर्व काही आहे ना महाराज. मनावरच सर्व काही आहे म्हणून देवाला सांगा, देवा हे मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण मनाला बंधन नको आहे. आज परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे, एकादशी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, आषाढी एकादशीला पंढरपूरला गेलं पाहिजे, हरिपाठ म्हटला पाहिजे. बाय बंधन आहेत ना. हे बंधन नाही, खरं तर याच्यात जीवाचं कल्याण आहे.
पण अज्ञानामुळं ते बंधनं वाटतात। हे बघा, गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील। ताकद आहे त्या माळीमध्ये, आणि ती माळ घालावीच लागेल ना। काही म्हणतात आमची मनाची माळ आहे, मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही, बरोबर आहे ना। एखादी बाई म्हणली मी सर्व करते, तुमचे कपडे धुते, भांडे धुते, फरशी पुसते, जेवणाची सगळी व्यवस्था करते, अण्णा फक्त मंगळसूत्र घालणार नाही, तिला मान्यता नाही। लक्षात ठेवा बरं का, तुळशी माळ गळा, गोपी चंदन ठेवा। माझ्या समोर पंढरपूरला एक माणूस गंध विकत घेत होता, स्टँडर्ड माणूस होता, गंध विकत घेत होता, आणि गंध घेतल्यावर त्या गंधावाल्याला म्हणे का हो याची एक्सपायरी डेट काय आहे? 2 डेट असतात, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी, याची एक्सपायरी डेट काय? तो गंध विकणारा म्हणे हो ह्या गंधाला एक्सपायरी डेट नसते। तुम्हाला अजून गंमत सांगू का, तुम्ही हा गंध जर रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल, एवढी ताकद या गंधामध्ये आहे। नका जाऊ तया जावा, बरोबर आहे ना। ऊर्ध्व पुंड्रभार कंठी शोभे माळ, कापीजे कळी काढ तया भेने, वायफट नाही, त्याला प्रमाण आहे। मनाला अज्ञानामुळे हे बंधन वाटत असतात ना, मग मनाला बंधन आवडत नाही। आज कोणालाच बंधन नको आहे। सासूचं सुनेचं पटत नाही का? एका वाक्यात सांगता येईल कोणाला? त्याचा का मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे, का खाते वाटपाचा वाद आहे, का आरक्षणाचा मुद्दा दोघीकडे? अजिबात नाही महाराज। त्यांचा वाद होण्याचं कारण काय? सोपं कारण आहे। सासूला वाटतं हिनं बंधनात राहावं, आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं, बस एवढाच आहे त्यांचा वाद, एवढाच आहे, बरोबर आहे ना। बाकी काहीच वाद नाही महाराज, असं आहे का नाही? हे बघा, बायांचा थोडासा प्रॉब्लेम आहे शेवाळे महाराज, त्या सून झाल्या तर त्याला सासू चांगली भेटत नाही, त्या सून झाल्या तर त्याला सासू चांगली भेटत नाही, त्या सासू झाल्या की त्याला सून चांगली भेटत नाही। लक्षात ठेवा का, त्या सासू झाल्या की त्यांना सून चांगली भेटत नाही, बरं त्या सासू झाल्या सून झाल्या तर त्याला भाऊजाई चांगली भेटत नाही, त्या भाऊजाई झाल्या तर त्याला नणंद चांगली भेटत नाही, राहायला सगळं चांगलं भेटलं तर कामवाली चांगली भेटत नाही, कारण सगळं काही चांगलं भेटलं, राहायला प्रश्न नवऱ्याचा तो कुणालाच चांगला भेटत नाही। छोटासा प्रॉब्लेम आहे बिचाऱ्याचा, काही प्रॉब्लेम नाही महाराज। सासूला वाटतं हिनं बंधनात राहावं, आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं, म्हणून लग्नाच्या अगोदर पोरी, माझ्याकडे लक्ष द्या, लग्नाच्या अगोदर पोरी बापाला म्हणतात पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय, माझ्या काही अटी आहेत त्या मान्य असतील तर मी त्याच्याबरोबर लग्न करणार, मग त्याला फोन करणार, नाही तर त्यांना दोघांना बसायला एक खोली देतात आणि बोला म्हणतात तुम्ही एकमेकांना। तुम्ही एवढे भाग्यवान नव्हते बाबा, आणि भाग्यवान माणसं अगोदर बोलायला भेटतं, प्री वेडिंग शूटला भेटतं, फिरवायला भेटतं, थोडं फार राहिलेलं असतं बघा, त्याच्यासाठी लग्न करावं लागतं, एवढाच विषय आहे तो, लक्ष देऊ नये का। मग ती पहिल्यांदा फोन करून म्हणणार हॅलो माझी पहिली अट, मी तुझ्या बरोबर लग्न करते पण मी खेड्यात राहणार नाही, मला माडा कॉलनीत न्यावं लागेल, बरोबर आहे। माझी पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही। खेड्यात का राहणार नाही? ऐका, खेड्यात एकमेकाच्या लाईफ मध्ये लोक इंटरफेअर करतात, बंधनात राहावं लागतं, आणि शहरात मोकळं जगता येतं बिनधास्त, म्हणून बरोबर आहे, एवढाच अर्थ येतो। मला खेड्यात राहायचं नाही। दुसरी गोष्ट, मी शेतात जाणार नाही, बरोबर का। पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे, बरोबर आहे ना। पोराकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे, मग शेती कशाला पाहिजे? प्रश्न आहे, शेती कशाला पाहिजे, असं आहे का नाही महाराज। आज पोरींच्या अपेक्षा अशा झाल्या, शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, दवाखाना सरकारी नको, नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे, वाघ शेळी, आता कसं मिळायला चांगलं। तुझी दुसरी अट असते, मी शेतात जाणार नाही। माझी तिसरी अट, तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही। माझी चौथी अट, आणि माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही, माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही, तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन। माझे एक मित्र आहेत, जज आहेत आमच्या शेनगावला, तुम्ही पण वकील आहे। आज 60% डिवोर्सच्या केसेस व्हॉट्सअप आणि फेसबुक मुळे आहे, ही रियालिटी आहे। आज 60 हे पोलीस आहेत, यांना बी संपर्क येत असेल, 60% एका मेसेज मुळे संसार तुटलेले दिसतील तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का।
आज महाराज ते काही काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो असं वाटतं भारताची सगळी ईडीची माहिती याच्याच मोबाईल मध्ये सगळी ईडी. एक टिंब रिकामं राहत नाही होते, एक टिंब. एखाद्या पोटात दुखत होतं ते बायकोला म्हणे पोटात दुखायला लागलं, बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे, डॉक्टरला फोन लावर. तीन मोबाईल घेतला म्हणे याचं लॉक सांगा, बरं वाटायला म्हणे आता राहू दे. परसाद घेतलाय सुजावून कंपनीचे फोन कॉल मेसेज जास्त जर यायला लागले तर आपण त्यांना फोन करतो डू नॉट डिस्टर्ब. मला तुमच्या कंपनीचा फोन मेसेज आला नाही पाहिजे, डिस्टर्ब होतंय मला. का? प्रत्येकाला ज्याची त्याची लाईफ जगायची. बंधन आज कुणालाच आवडत नाही महाराज, म्हणून देवाकडे यायला घाबरता. आणि तिसरं कारण, देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पावया गेलो, एकाने दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना? आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस. आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलोचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडास मध्ये उभं राहून फोटो काढा, सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. त्यांच्या गंधाकडे काय पाहता? आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे तिथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात थुंकू नका. मंदिरात सूचना असतात शांतता राखा. त्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. महाराज माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो माधव बाबा. आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी माणूस आखी लावत नाही, वन टाइम नाही. किती गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, अर्धी आज लावतो अर्धी उद्या जाल ठेवा, अशी भिंतीला उभी करून. बरोबर आहे? ती हातावर जर पडली तर तो परत पुडीत घालतो. हा इतिहास त्या एकट्यालाच फक्त बाथरूम मधला. बरोबर आहे? बरं ते चिकट असल्यामुळे जात नाही, तोंडाने फुकतो, पण अर्धी पुडी त्याच्यात घालतो. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो, अर्धी उद्या जाल ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. याचा विचार करत नाही महाराज. लक्षात ठेवा, स्वभाव आहे माणसाचा. मन एकदा देवाकडे गेला की देव पहावया गेलो, बोला तेथे देवाची ओढी ठेलो. लालकावली मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. आता कुठे धावे मान तुमचे चरण, देखलिया भाग गेला शिन गेला. अपघात झाला. देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही. कानोपातळ एकदाच पांडुरंगाच्या मंदिरात गेली, पुन्हा माघारी आली नाही. म्हणून मन देवाकडे जायला घाबरतं. महाराज म्हणले देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही. ऐका बरं का? म्हणून माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे कधी काही, करुनिया बाई भवा तारी दातारा. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी ऐसे करीगा, पांडुरंगा शुद्ध रंग वागे रंगा. म्हणून माझ्या प्रयत्नाने माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा, पण तुझी कथा करत असताना गात असताना मी विनंती करतोय तुला, माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे.
वार्ता. तुम्ही दुसरं म्हणलं असतं तर आपण तिथूनही सुरू केला असतं, काही प्रॉब्लेम नाही बरं का. शुभाय की जय माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. हा, ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे काकू? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. आता आई गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे. माहेरच आई आहे म्हणून म्हणतात, नाही तर घर तर इकडं पण आहे ना. घर इकडेही आणि इकडे, याला सासर आणि याला माहेर का? इथं सासू म्हणून सासर आणि तिकडे माय म्हणून माहेर. माय गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. एखाद्यानं म्हणलं ना प्रेम म्हणजे काय, आईकडे बोट करा. प्रेम म्हणजे आई, बस. याच्या पुढे व्याख्याच नाही. प्रेम म्हणजे आई, याच्या पुढे व्याख्या नाही. मी सांगेल तुम्हाला, या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालत मध्ये माफी नाहीये. पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालत मध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा नाही. म्हणून भारताचे पंतप्रधान निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कुणाचं जायचे? बोला, आईचं दर्शन घ्यायचे. अरे 140 करोड जनतेचा मालक आहे, पण तरी सुद्धा पहिला आशीर्वाद आईचा घ्यायचा. महाराज म्हणले, आईची कळवळ्याची जाती करेला भावी न प्रीती. ऐका, पण अजून एक सांगेल मी तुम्हाला, भारताचे पंतप्रधान जरी असले तर गेलेल्या आईला आणता येत नाही. गेलेली सत्ता पुन्हा आणतील, पण गेलेल्या आईला नाही आणू शकत. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर मां नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. पैसों से किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. पैसों से बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. पैसों से बंगला गाड़ी मिलते हैं, मां नहीं मिलती. पण आज परिस्थिती अशी आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं और अपाहिज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं ना, तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. लक्षात ठेवा, मी सांगेल तुम्हाला, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना इथभर पोट कापून मुलाला जन्माला घालणारी फक्त जगाच्या पाठीवर आई आहे, जी स्वतःच उदर कापायला सुद्धा मागे हटत नाही. महाराज स्वतःच्या सौंदर्याचा सुद्धा विचार करत नाही बाळाला जन्म देताना. तिला माहित आहे मी बाळाला जन्म दिला की माझं सौंदर्य कमी होणार आहे, पण ती सौंदर्याचा सुद्धा विचार करत नाही आणि त्या लेकराला जन्माला घालते. मी सांगेल बघा तुम्हाला, लक्षात ठेवा, संत आणि आई याच्यात फारसा फरक नाही. एक जर पॉइंट सोडा, वीक पॉइंट एक फक्त, आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगावर प्रेम करतात. एवढा जर सोडला स्वार्थ, तर आईमध्ये आणि संतांमध्ये फरक नाही. म्हणून आईची उपमा सारखी पहिल्यांदा दिलेली आहे. मोदी साहेबांना महिला विधेयक पास केलं, आमच्या साधू संतांना कधीच पास केलं. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. अरे ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. सीता बोला सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर पार्वती मग शंकर. धन्य माता बोला, मग पिता. पिता असल्यामुळे जरा मागे ठेवला. धन्य माता मग पिता, बरोबर आहे का नाही? कुळी कन्या मग पुत्र. प्राधान्य पहिलं स्त्रीला आहे ना. लक्षात ठेवा, महाराजा महिलांना 8 दिवसातून 4 उपवास असतात, पण शेवाळे बाबा यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी यांनी धरलेला उपवास. एक 2-3 उपवास जर सोडले महिलांचे, एक संक्रांत, ते करवा चौथ, आणि अजून एखादा माझ्या दृष्टीनं हे 2-3 उपवास जर सोडले तर महिलाचा एकही उपवास स्वतःसाठी नाही. तिचा प्रत्येक उपवास आपल्या लेकरासाठी असतो. मला प्रत्येक, या देवासोबत जर भांडत असेल ना, स्वतःला काही मिळावं म्हणून भांडतच नाही, आपल्या लेकराला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून देवासोबत तिचं भांडण असतं. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैवत जर कोण असेल तर त्याचं नाव आई आहे. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील,
गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण चेहरा न पाहता, गुणावगुण न पाहता, 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. न पाहता आपल्या जन्माच्या अगोदर जी प्रेम करणारी एक व्यक्ती आहे तिचं नाव आई आहे महाराज. लक्ष देऊन ऐका बरं का. म्हणून तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, सगळ तीर्थाची दुरे जे का माता पितरी. महाराज म्हणतात प्रतिमा में भगवान नहीं होते, प्रतिमा यानी कि फोटो, प्रतिमा में भगवान नहीं होते लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो. असल करत परमार्थाची भाषा, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. संन्यास घेतला ना संन्यास, तर त्याने देवाची पूजा नाही केली तरी त्याला माफी आहे. संन्यास घेतलेल्या माणसानं देवाची पूजा जरी नाही केली तर त्याला माफी आहे. त्याने देवाचं दर्शन नाही घेतलं तरी त्याला माफी आहे. पण संन्यासाला सुद्धा आईचं दर्शन घ्यावं लागतं. हा धर्माचार्य शिष्टाचार्य. म्हणून म्हणतात सबसे बडी सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आहे. महाराज जरी असलो ना, मी आता कधी बी रात्री 2ला 3ला 4ला घरी जातो आणि दरवाजा वाजवतो. पहिलं दरवाजा उघडल्यावर पाहिल्याबरोबर आई असते, ज्याचा अर्थ बायको आगाऊ आहे नाही. पण लेकराची हाक बायकोपेक्षा आईला लवकर जाते. पांडुरंगाला सुद्धा आईच्या भूमिकेत आलवतात. धाव घाली आई आता पहातीस काय, त्याला आई म्हणतात ना. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज पांडुरंगाला आई म्हणून संबोधतात कारण आईचं अंतकरण लवकर हळवं असतं ना, लवकर लेकराला जवळ करणारा असतं. म्हणून आपण लेकरू व्हावं आणि देवाला आई करावं, त्याच्यानंतर देव लवकर प्रसन्न होत असतो. लक्षात ठेवा. मग गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही हो, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करते. संत सुद्धा अवगुण्याला जवळ घेतात. जे खळांची खळ आहे ना त्याला जवळ, बुद्धीचा पालक यांचा व्हावा. लक्षात ठेवा. अगोदर माणसं प्रेम करतात कुणावर, सप्त्यात पहिल्यांदा नमस्कार कुणाला असतो, सज्जनाला. दुर्जनां प्रथमं सज्जनां तदनंतरम. बरोबर आहे ना. आगाऊ माणसाला जास्त मान द्यावा लागत असतो. का? त्यांना काही बिघडून देऊ नये म्हणून, एवढाच अर्थ असतो. तसं आई चांगल्या पोराला लवकर जवळ घेत नाही, जे आगाऊ आहे त्याला जवळ जास्त घेते. एक पोरगा 10वीला नापास झालं, नापास झाल्यावर रडतच घरी आलं. आई म्हणे काय झालं रडायला, कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर? तो म्हणे आई मी नापास झालो. त्याची आई म्हणली नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, चल जेवण कर. पोरगा म्हणे पप्पा. त्याची आई म्हणे त्याच्याकडे मी पाहते, त्यांच्याकडे मी बघते, तू जेवण कर. आणि आई आपलं ते घाबरत जेवत बसलं. आईनं मार्क मेमो प्रगती पुस्तक मार्क लिस्ट घेतली आणि टेबलवर ठेवली. बाप बाहेरून आला, टेबलवरची मार्क लिस्ट पाहिली तर पाहिजे मस्त घालायला. कुठे ते नारायक, पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, पाहिजे एवढे पैसे खर्चायला दिले आणि 4 विषयात नापास. इंग्रजी लावलेस, इतिहास लावलेस, भूमिती लावलेस, विज्ञान लावलेस. कुठे नालायक बोलत झाला माझ्यावर. बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही, तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वीत 4 विषयात नापास झालते, माझं पोरग एकाच विषयात नापास झालं. पोराला एका शब्दाने तो कळते नाही. त्याला आई म्हणतात महाराज अरे नापास झालेलं जर एवढ्या आनंदानं स्वीकारते तर तिचं पोरग मेरिट आल्यावर ही बातमी जर तिला कळाली तर तिला किती आनंद होईल.
महाराज हरियाणाचा काय तो भालाफेक मध्ये पहिला आलेला धीरज चोप्रा आहे तो भारता ऑलिम्पिक मध्ये खेळायला गेला जगाच्या पाठीवर आणि ऐका बरं का पहिलं गोल्ड मेडल त्या नीरज चोप्राने आपल्याला मिळून दिलं. ही बातमी जेव्हा त्याच्या आईला कळाली असेल तेव्हा त्याच्या आईला किती आनंद झाला असेल. अरे माझं पोरग भारतासाठी खेळायला गेलं 140 करोड जनतेचा प्रतिनिधी म्हणून गेलं आणि 140 करोड जनतेची मान अभिमानानं उंचवावी म्हणून गोल्ड मेडल घेऊन आलं. त्या जगातले सगळे सुख तिच्या पायाजवळ असतील. तिला जेवढा आनंद झाला पोराने गोल्ड मेडल मिळवल्यानंतर महाराज म्हणतात तेवढा आनंद मला भजन करताना व्हावा. पुत्रांनी वार्ता शुभाई की जेवे माता तरी विठाला विठाला म्हणले तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. गाताने मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. महाराज जी कथा एक तो घडी से होती है नहीं तो हृदय के कडी से होती है. बरोबर आहे. माणसाचं बोलणं एक तर घडीवर असतं नाही तर हृदयाच्या कडीवर असतं. बरोबर आहे ना. प्रसन्न असलं पाहिजे माणसानं. कीर्तनात कंटाळवानं असं पडकं तोंड घेऊन बसू नये. बरोबर आहे. फ्रेश बसलं पाहिजे. बरी तर टेन्शन घेऊन बसायचं मग घालवाय जातं कुठं. टेन्शन घालवायला इथे येता ना मग इथं टेन्शन घेऊन बसायचं म्हणलं मग घालवायला जायचं तरी कुठं आपण. बरोबर आहे. फ्रेश असलं पाहिजे. भजन ते ओंगळ वाणी नरका जाणे चुके ना. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून काय. मग काही माणसं म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काय म्हणतात आमची नेमाची वारी आहे. म्हणतो काय नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा भुकेला माझी दुष्काळ तयाला. म्हणून म्हणतात जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे. जो वेद पढ़े और भेद करे मन में नहीं निर्मलता आए. कोई कितना चाहे ज्ञान करे भगवान को पाना क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली
अंगात आला नाही त्याला प्रेमाची किंमत करणार नाही, है ना. वेद शास्त्र संपन्न आहे पण मन निर्मळ नाही. बघा अण्णा, कदाचित माणसाला वेद वाचता नाही आले तरी चालतील पण वेदना वाचता याव्यात. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. हाँ, चरण हमें केवल मंदिर तक ले जाते हैं, आचरण भगवान तक ले जाता है. गातानाही प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. गाता ऐकता हरी गुण. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. हा, रामायण ऐकत आहात, कदाचित प्रसंग झाला असेल नसेल मला ज्ञात नाही पण अभंगाला अनुसरून आहे. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आले. आता वेळ कमी असल्यामुळे पटकन मेलं द्या, वेळ कमी राहिला आपल्याला. आणि लंकेवर विजय मिळवला आणि सीता मातेला घेऊन अयोध्येत आले. अयोध्येत आल्याच्या नंतर ऐका, ज्यानं जशी जशी कामगिरी केली अधिकार परतते तसं तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं पण आथपासून इथेपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र प्रभू रामचंद्राने काही दिलं नाही. ऐका, सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, देवा हो, ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली, लंकेचा शोध घेतला, ऐका मला येऊन पहिल्यांदा भेटले, एवढं काही केलंय सर्व हनुमंतरायाने, रामायणातून हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणात राम शिल्लक राहिल्यासारखं वाटत नाही आणि हनुमंतरायाला तुम्ही काही दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काही नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काय नाही. सीता माता म्हटली, मम्मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हटले, दे तुला काय द्यायचं तर. सीता मातेनं प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. ऐका बरं, प्रसन्न झाले की माणसं काही पण द्यायला तयार असतात. 20,000चं घड्याळ आहे भाऊ, हे काय मी विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिलंय. काय ते अंगठी पण गिफ्ट आहे, एकाने एक लॉकेट आहे गिफ्ट दिलंय, एकाने ब्रेसलेट गिफ्ट दिलाय. जे दिलंय ते दिलंय. आता इथं कीर्तन झाल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नियम थोडाच. काय सांगता कुणाच्या मनात काय येईल कधी, बरोबर आहे. तुम्ही हसून माझं नुकसान करू नका, बरोबर आहे. पण ज्याला घालायचं ते नाही हसणं मनावं बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच राहतात मला, बरोबर आहे ना. ज्याला घालाय काही बाया म्हणतील, महाराज हा तुम्हाला अंगठी घालायची हो पण आमच्याकडे आम्ही आणली नाही, पोथा पण चालतील, बनवून घेईल, अडचण काय मनानं ते मी स्वीकारेल, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. जे दिलंय ते प्रसन्न झाल्यावर काय देत नाहीत लोक. चला बोला, प्रसन्न झाले की पुण्याचा माणूस बी संभाजीनगरला कथा करू शकतो. संभाजीनगर मध्ये कथाकार नाहीत का? प्रसन्नता ज्याच्यावर आहे त्याला अंत माणूस. लक्षात ठेवा बरं का. प्रसन्न झाल्यावर काय मिळत नाही हो, बोला. प्रसन्न झाल्यावर जीव सुद्धा देतात लोक, बाकी काय करून बसला. सीता मातेनं बहुमोल नवरत्नाचा हार दिला, हनुमंतरायानं हार घेतला. सगळ्यांना कथा भाग माहितीये, मणी फोडायचे, पायचे फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणजे हनुमंता, नवरत्नाचा हार आहे तो, मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देत आहे. हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते. सीता माता म्हणले, हनुमंता या मण्यात कुठं राम असतो का? हनुमंतराय म्हणले, याच्यात राम नाही म्हणे. नाही, मग याचं माझ्याजवळ काम नाही. जो नाही राम का वो नाही काम का, मग तो आव्हाड बी असू द्या. जो नहीं राम का वो नहीं काम का, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी और संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. एक नामकारी बाकी सब दुकानदारी. लक्षात ठेवा का, देवाचं एक राम नाम माणसाला तारणार आहे. लुटो मजा हरि नाम की ऐसी बकत ना आएगी, एक दिन यारी माल मत्ता सब मिट्टी में मिल जाएगी. जय सियाराम. लक्षात ठेवा. म्हणजे याच्यात राम नाही, हारच फेकून दिला महाराज. नवरत्नाचा हार फेकून दिला हनुमंतरायानं. आता तुम्ही बोलत चला. तुम्ही आता कीर्तन झाल्यावर घरी चालला, तुमच्या पायाला 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची एक आहे रावणाची. कोणती उचलाल? रामाची. पुढे गेल्यावर 2 मूर्त्या लागल्या, एक रामाची एक रावणाची. पण रामाची आहे पितळाची, रावणाची आहे सोन्याची. आता कोणती उचलाल? बोला ना महाराज. रावण आहे पण तोळ्यावर जाते ना, आता करणार काय आम्ही, नाविलाज आहे. ऐका, हनुमंतरायाने नवरत्नाचा हार फेकून दिला. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता
माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार तुम्हाला दिला आणि राम नाही म्हणून तुम्ही फेकून दिला. तुमचा हा देह आहे, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले मैया या देहात राम आहे काही विचारताय कशा? समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली, फाडली छाती, राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिला. आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल सीता देवा महाराजाची फाडली तर नुसते पाकिट. हनुमंतरायाने छाती विदीर्ण केली, राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम टाळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो. पुढच्या वर्षी सप्ताह करायचा आपल्याला, एवढा खर्च केल्यावर कशाने करायचा आपण, आहे काय? लक्ष्मण का छाती विदीर्ण केली, राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात झालं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले आणि हनुमंतरायाला म्हटले मागा काही नाही, तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे. और हृदयात ठेवल्यावर कमी प्रसन्नता आहे का? नुसता डीपी ठेवला तर शेततळ पास होते.
वॉलपेपर ठेवला तर सभा मंडप मिळतो, हृदयात ठेवलं काय मिळणार? मागा काय मागायचं? हनुमंतराय म्हणले देवा मला काही नको, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. हनुमंतराय म्हणले पायोजी मैने राम रतन पायो, राम रतन पायो, वस्तु अमोलित दिए मेरे सद्गुरु, वस्तु अमोलित दिए मेरे सद्गुरु, कृपा अपनाओ पायोजी मैने कशाचं? 500 वर्षापासून आम्ही प्रतीक्षेत होतो त्या धनाच्या. ते धन येणाऱ्या 22 तारखेला आम्हाला मिळणार आहे. ते रामनामाचं धन आहे देवा. बाकी आम्हाला तू काय दे नाही ते आम्हाला माहिती नाही, पण आमचं सर्वस्व जर काय असेल ते रामनामाचं धन आहे आणि ते आम्हाला येणाऱ्या 22 तारखेला मिळणार आहे देवा. म्हणून मला दुसरं काही नको. वाढू दे गॅसचे भाव वाढले काय नको, बरोबर आहे ना? अरे 10 लाखाला यंदा घेतलेलं घर पुढच्या वर्षी 20 लाखाला विकावं अपेक्षा आहे. आणि 4 वर्षापूर्वी 700चा गॅस 1100ला होऊ नये. ही मानसिकता कोणती? ही मानसिकता आहे कोणती? जशी पगार वाढली, तुमच्या अपेक्षा वाढल्या, तशी महागाई बी त्याबरोबर वाढत चालणार आहे. ते थांबणार नाही. एक वाढलं की एक चालत राहणार आहे महाराज. लक्षात ठेवा. आणि दुष्काळ मानसिकतेचा आहे, बरोबर आहे ना? अहो भाजीपाला असून 100 रुपये किलो आहे, बरोबर? ओरडतात लोक. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले. सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून ठेवलं असेल तर, बरोबर आहे? एक भाजी 600 रुपये किलो आहे. हवामान खात्याचा अंदाज, मला काही परफेक्ट भाव माहित नाही. 600-700 असेल, बरोबर आहे? त्या भाजीचा भाव वाढला म्हणून आंदोलन झालं का? त्या भाजीचा भाव वाढला म्हणून मोर्चे निघाले का? त्या भाजीचा भाव वाढला म्हणून निवेदन देण्यात आले का? त्या भाजीचा भाव वाढला म्हणून मोर्चा किंवा बातम्या टीव्हीला न्यूजला आल्या का? दुष्काळ मानसिकतेचा आहे, लक्षात ठेवा. म्हणून आम्हाला धन नकोय तेव्हा दुसरं आम्हाला राम नामाचं धन मिळालं. प्रभू रामचंद्र म्हणले माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. मग प्रभू रामचंद्राला हनुमंतराय काय म्हणतात ऐका, देवा तुमची इच्छा आहे ना, एक काम करा, माझ्याकडे लक्ष द्या. तुमची इच्छा आहे ना मला काहीतरी द्यायची, मग जिथं तुमची कथा चालू आहे, मग ती शेवाळे महाराज जरी करत असतील तर तिथं मला ती जाऊन ऐकता यावी. म्हणून एक आसन रामायणात हनुमंतरायासाठी असतं. आजही मोरारी बापू कथा करणारे महाराज, डोक महाराज एक आसन हनुमंतरायाचं ठेवलेलं असतं. मला ती जाऊन ऐकता यावी. आणि जिथं तुमची कथा नाही देवा तिथं मला करता यावी, मला गाता यावी. म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं? हनुमंत. म्हणून कथा करणारे म्हणतात आई हनुमंत विराजिये कथा गाता ऐकता हरिगुण तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण हे जर कळलं नसेल देवा तर नादी लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण तुका म्हणे पाहे घड्याळाकडं, तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरिगुण तुका